सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आज आपण दिवाळीसाठी नाचणीचं पीठ घालून एअर फ्रायर मध्ये करंज्या करूया. डिटेल इन्ग्रेडियंट लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम करंजीच्या पारीचं पीठ तयार करूया. 3 वाटी मैद्यामध्ये चिमूटभर मीठ, 2 चमचे पिठी साखर घालून पाऊण वाटी तुपाचा मोहन घाला. पहिलं चमच्याने मिसळा, कारण खूप गरम असतं, मग हाताने मिसळून घ्या. मग 1 पेला दूध थोडं थोडं करून घाला आणि मऊ पीठ मळून घ्या. सारण होईपर्यंत हे पीठ झाकून ठेवायचं आहे. आता कढईत 1 चमचा तूप घाला. गरम झालं की 3 वाट्या सुकं खोबऱ्याचं कीस घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. मग 1 वाटी रवा त्याच कढईत 2 मिनिटं भाजा. मग 1 चमचा तूप घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. मग 2 वाट्या नाचणीचं पीठ सुद्धा रव्यासारखं पहिलं सुकं भाजा. मग 1 चमचा तूप घालून चांगलं भाजून ठेवा. मग 1 मोठा चमचा तीळ, बदाम, काजू आणि मनुका सुद्धा 2 मिनिटं परतवून एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. मग 1 चमचा वेलची पूड घालून थंड होईपर्यंत मिसळा. मग 4 वाट्या पिठी साखर घालून मिक्स करा आणि आपलं सारण तयार आहे. आता 1 वाटी कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे तुपाचं पेस्ट बनवायचं आहे. हाताने 2-3 मिनिटं फेटून हे तयार होतं. आता मळलेल्या पिठाचे 3 भाग करा आणि दर भाग पातळ लाटून घ्या. मग कॉर्नफ्लोअरची पेस्ट लावा. तुम्ही कस्टर्ड पावडरची पेस्ट सुद्धा वापरू शकता. ह्याने टेस्ट आणि लेयर्स छान येतात. असं सेम आपल्याला 3 वेळा रिपीट करायचं आहे. आम्ही 7 पदरी सुद्धा करतो, ते सुद्धा छान होतात. तयार झालं की असं रोल करा आणि छोटे छोटे गोळे कापून घ्या. मग एक गोळा घेऊन त्याला ट्विस्ट करा. सुक्या पिठात घोळवून पातळ लाटून घ्या. मग करंजीच्या साच्यावर ठेवा. मध्ये 2 चमचे सारण भरा. कडेवर दूध लावून साचा व्यवस्थित दाबा. एक्स्ट्राच्या कडा काढून टाका. मग दोन्ही बाजूनी तूप लावा आणि एअर फ्राय करा फक्त 10 मिनिटांसाठी. बघा किती छान रंग आलेला आहे आणि लेयर्स ही छान दिसतायत. एकदम फुल प्रूफ रेसिपी आहे. अजिबात तूप न खराब करता एकदम खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी हेल्दी नाचणीच्या पिठाच्या करंज्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.